राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं विनया लाईफ या चॅनलमध्ये। तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून महाराष्ट्रीय बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे महाराष्ट्रीय बेंदूर म्हणजेच बैलपोळा। तर हा सण आपल्या शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी किंवा जनावरांसाठी केलेला जातो। तर याच्यामध्ये आपण आपल्यासाठी ते किती राबत असतात त्याच्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे। तर बेंदूर हा सण काय आजपासून सुरू होत नाही किंवा तो खूप वर्षापासून सुरू होतोय, पण बेंदूर हा सण ज्या दिवशी असतो त्याच्या आदल्या दिवसापासूनच त्याची तयारी केली जाते। आमच्या गावाकडे बेंद्राच्या आदल्या दिवशी ना जनावरांची खांदमळणी केली जाते। म्हणजे जनावरांना खोबरेल तेल आणि हळद हे दोन्ही मिक्स करून त्यांच्या खांद्यांना लावलं जातं आणि त्यांच्या शिंगांना लावलं जातं। त्याच्यामुळं त्यांची शिंगं मऊ होतात आणि जी खरबरीत शिंगं असतात ती व्यवस्थित करून त्यांना दुसऱ्या दिवशी त्या शिंगांना रंगवलं जातं। त्याच्यासाठी आदल्या दिवशी त्यांची खांदमळणी केली जाते आणि खांदमळणीमध्ये त्यांना खिचडाच दिला जातो। तो बाजरीचा असतो किंवा गव्हाचा असतो। त्याच्यामध्ये बाजरी शिजवून गूळ टाकलेला असतो किंवा गहू शिजवून त्याच्यामध्ये गूळ टाकलेला असतो, याला खिचडा म्हणतात। तर जनावरांना आदल्या दिवशी तो खिचडा खायला दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी जनावरांना सकाळ सकाळ त्यांना आंघोळ घालून म्हणजे त्यांना जनावरांना धुवून त्या दिवशी फक्त त्यांना हिरवा चारा दिला जातो, कारण की हा सण त्यांचाच आहे। त्याच्यानंतर दुपारी त्यांची पूजा केली जाते, त्यांना ओवाळलं जातं, हळदी कुंकू लावलं जातं आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो। तर तुमच्याकडे कशी बेंद्राची पूजा केली जाते मला कमेंट करून नक्की सांगा। जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा आमच्याकडे खूप जनावरं होती, म्हणजे 4 ते 5 जनावरं होती। तर आमचा अख्खा दिवस तो जनावरांना सजवण्यात नटवण्यातच जायचा, की सकाळी त्यांना अंघोळ घालायची, नंतर परत त्यांचे शिंग रंगवत बसायचं आणि जर पांढरी गाय असेल ना, त्याला खिलारी गाय बोलतात, तर त्या पांढऱ्या गाईला कलरमध्ये कांदा बुडवून त्याच्या अंगावर असे शिक्के उमटवायचे। जसं लहानपणी आपण पेंटिंग करायचो ना, भेंडीचे शिक्के उठवायचे, तसंच कांद्याचे आणि भेंडीचे शिक्के आम्ही तिच्या पाठीवर उठवायचो। अशा प्रकारे आम्ही बेंदूर साजरा करायचो। आणि त्या दिवशी त्यांना ना गळ्यामध्ये घालायला नवीन कंडा, परत त्यांना नवीन दावी आणली जायची। म्हणजे आपल्यात कसं सणाला नवीन कपडे असतात, तसंच बेंदूर या सणाला त्यांना कपडेच म्हणावे लागतील। त्याच्यासाठी त्यांना नवीन कंडा, नवीन दावी, परत घुंगराचा कंडा आणला जातो आणि अजून नाकामध्ये जी येसन घालतात तीसुद्धा नवीन घेतली जाते। अशा प्रकारे गावाकडे बेंदूर साजरा केला जातो। तर तुम्हाला ही कथा कशी वाटली किंवा ही गोष्ट कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या गावामध्ये कसा बेंदूर साजरा करतात। आमच्या गावामध्ये तर पहिलं बेंदूर होता त्या दिवशी गावातून मिरवणूक निघायची बैलांची। तर आता कमी झालं आहे ते प्रमाण। तर मला असं वाटतं आहे की ती प्रथा परत सुरू केली पाहिजे आणि लोकांना आपली नवीन पिढीला हे माहिती असलं पाहिजे की आपले पहिले सण आपण कसे साजरे करायचं ते। तर माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका। थँक्यू।